परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेची खरं तर जिल्ह्याभरामध्ये चर्चा आहे। महायुती जिल्ह्याभरामध्ये होणार नाही स्पष्ट झाल्यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला। त्या पाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीने सुद्धा या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेला आहे। तर भाजपही सोबळावर त्या ठिकाणी लढणार आहे। शिवसेना शिंदे गटाची काय भूमिका आहे आणि या महायुती झाली नाही तर शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जनाबाई मुंडे आपल्यासोबत आहे। ताई मला सांगा, नेमकं महायुती आता होणार नाही स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेची काय भूमिका आहे? तुम्हाला काय वाटतं, गंगाखेड नगरपालिका निवडणूक शिवसेने सोबळावर लढावी का? नक्कीच, कारण गंगाखेड नगरपालिकेमध्ये सर्वांना माहीतच आहे महायुतीचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत। मग आता शिवसेना हा पक्ष स्वबळावर नक्कीच लढवणार आहे आणि त्यासाठी मी नगराध्यक्ष म्हणून इच्छुक जनाबाई मुंडे आहे, जिल्हा प्रमुख शिवसेनेची। येत्या 3 वर्ष झाला आम्ही कार्यरत त्या ठिकाणी आहोत। संपूर्ण पक्षाचं काम आम्ही कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि सर्व आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की ताई तुम्ही उभे राहा शिवसेनेकडून, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत। तसं मी अहवाल पक्षाला दाखल पण केला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ताई कामाला लागा आणि आपल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवायची। शिवसेनेने मी सोबळावर निवडणूक गंगाखेड नगर परिषद लढावं असं मला वाटतंय। हा, नक्कीच आम्हाला तसं वाटतं की त्यांनी सोबळावर शिवसेना पक्षाने लढायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी शिवसैनिक एवढे प्रेम करणारे शिंदे साहेबावर आहेत। धनुष्यबाणावर प्रत्येकाच्या मनामध्ये धनुष्यबाण आहे आणि हा धनुष्यबाणासोबत जसं लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी राबवली, ही लाडकी बहीण योजने तर सर्व गंगाखेड नगरपालिकेमध्ये सर्व लाडक्या बहिणी एवढ्या इच्छुक आहेत की शिंदे साहेबाचा मेंबर या ठिकाणी कोण उभा राहतोय हे प्रत्येक जण असं डोळ्यामध्ये तेल घालून वाट बघतोय की कोण आहे त्या ठिकाणी। तर आम्ही शिवसेना नक्कीच त्या ठिकाणी सोबळावर लढवणार आहोत। पक्षासोबत तुमची काय बोलणं झालं का? तुम्ही म्हणले की तुम्ही स्वतः इच्छुक आहे, पक्षाशी काय बोलणं झालं का? पक्ष म्हणला का तयारी करा, आणि जर पक्षानं तुम्हाला संधी दिली नाही तर तुमची भूमिका जिल्हा प्रमुख म्हणून पुढची काय असणार? पक्षाला आम्ही कळवलेलं आहे तसं मी श्रीकांत शिंदे साहेबांना भेटले, त्यांनी पण आम्हाला अहवाल दिल्यानंतर सांगितलं ताई तुम्ही कामाला लागा। त्यानंतर अर्जुन खोतकर साहेब आहेत आमच्या पक्षाचे मंत्री, त्या ठिकाणी साहेबांनी पण सांगितलं ताई तुम्ही कामाला लागा, जसे पक्षाचे आदेश येतील, युती होईल नाही होईल त्या ठिकाणी त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आदेश देऊ। मी म्हणलं ठीक आहे साहेब, आम्ही पक्षाचे आदेश पाळून आम्ही नक्कीच निवडणुका लढवण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहोत। पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर मग? पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तर कार्यकर्त्यांना मी नाराज करू शकत नाही। कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक नक्कीच लढवणार, पक्षाच्या विरोधात जाऊन सुद्धा। नक्की, हो। खरं तर गंगाखेडमध्ये महायुती झाली नाही आणि सगळ्यांनी आपापला उमेदवार जाहीर केला, त्यामुळं शिवसेनेनंही गंगाखेड नगरपालिकेचा अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करावा। स्वतः जिल्हा प्रमुख या इच्छुक आहेत आणि जर पक्षानं संधी दिली तर निवडणूक लढणार, पक्षानं संधी दिली नाही तर वेगळा विचार करण्याचा देखील इशारा या ठिकाणी यावेळी त्यात देण्यात आला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।